डोर हॅज बीन क्लोज. जे 6 कोच कनेक्टेड आहे ते नंतरचे 6 कोच कनेक्ट. आणि हे बघा गलतीचे पण करून इथे बसू नका. हे बघा माझा 1000 करोडचा S100 करोड. आणि बाय द वे आपला कोच नंबर 7067C. So what's happening guys, my name is Harish and you're watching तनिष्क एक्सप्लोरर अँड गेमिंग. तर मित्रांनो आज आपली जर्नी होणार आहे खूप टाइम नंतर हार्बर लाईन मध्ये एसी लोकल आणि ती होणार आहे 98533 CSMT वाशी एसी स्लो लोकल मध्ये. हिच्या फ्रिक्वेन्सीच्या बद्दल बोललं गेलं तर ही मंडे टू संडे डेलीची आहे आणि निघते दर दिवशी CSMTच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून 3:54 आणि पोहोचवते तुम्हाला वाशीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर 4:43. टोटल डिस्टन्स असणार आहे 28 किलोमीटर्स. टोटल नंबर ऑफ हॉल्ट्स आपले 15 to 16 असणार आहे आणि टोटल टाइम 49 मिनिट्स. तर मित्रांनो बाकी सगळी या ट्रेनची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देईन. तर मित्रांनो मी आता तुम्हाला भेटीन सीधा CSMT रेल्वे स्टेशनला. मित्रांनो हे बघा आपल्या ट्रेनचा इंडिकेटर लावलेला आहे आणि मी फिलहाल तर पोहोचलोय CSMT रेल्वे स्टेशनला. हे बघा वाशी स्लो. मित्रांनो ही ट्रेन आपल्या नंतर सुटेली 4 वाजताची पनवेल आहे आणि आपली 3:54ची CSMT वाशी एसी स्लो लोकल येत आहे. मित्रांनो हे बघा आपली वाशी एसी स्लो लोकल अराईव्ह करत आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. ही जी रिटर्न सर्व्हिस आहे वाशी वडाला. टोटल 12 डब्याची लोकल आहे. ही गाडी आपल्या नंतर सुटणार. हे बघा हा माझा कोच आहे सेकंड. इंटिरियर दाखवतोय. हे बघा हे सीट्स आणि विस्टाडोम सारखी विंडो, लगेच स्पेस वरती स्पीकर आणि ते AC लाईट्स हँडल्स आणि पंखे पण आहे. हे बघा पंख्यांचे बटन्स आणि इथे थोडे सूचना आणि हे द्यायची तर रामच राहूया. आणि इथे इंडिकेटर. फर्स्ट आणि लास्ट डब्बा लेडीजचा असतो AC लोकलसाठी. बघा ह्या साईडचे पण डोर्स खोलले कारण की त्या साईडला मागे रेल्वे स्टेशन आहे फर्स्ट डे. खूप टायमानंतर जर्नी येत आहे हार्बर लाईनमध्ये ते पण AC लोकल बरोबर. प्लीज या ब्लॉगला फटाफट लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला इंस्टावर पण फॉलो करा. ही माझी इन्स्टा आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि सेकंड चॅनलचं पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि लास्ट जर्नी आम्ही केली होती हार्बर लाईनमध्ये AC लोकलमध्ये देव पितोरचा सर बरोबर CSMT पनवेल AC स्लो लोकल. तो पण ब्लॉग तुम्ही वॉच करा. तो माझ्या चॅनलचा सगळ्यातला पॉप्युलर ब्लॉग आहे. त्यावर 1.5K व्ह्यूज आहे. मित्रांनो इथे मुंबई सबअर्बन मॅप बघा ब्लिंक करतो आणि आवाज पण येतो तेव्हा दरवाजे बंद होत असतात. हार्बर डोर हॅज बीन क्लोज. आणि वाजलेले आहे संध्याकाळचे 4:02 आणि
8 मिनिटाच्या देरीच्या नंतर आपली गाडी सुटलेली आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून. बाय बाय CSMT, पुन्हा एकदा भेटूया अजून एक नवीन जर्नीमध्ये. आणि आपले ट्रेनचे रेक्स आहे 7067 7070 कुर्ला कारशेड. बघा आपला रूट हॉल्स बघा, मस्जिद, सेंडस रोड, डॉकयार्ड रोड, रे रोड, कॉटन ग्रीन, सिवरी, वडाला रोड, आणि मी सिवरी पण दाखवीन. वडाला रोड, GTB नगर, चुनाभट्टी, कुर्ला, तिलकनगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आणि लासली, वाशी. आणि जी रिटर्न सर्व्हिस आहे बघा 455ची वाशी वडाला AC. जे 6 कोच कनेक्टेड आहे, त्यानंतरचे 6 कोच कनेक्ट. आणि हे बघा गलती से पण करून इथे बसू नका आणि ह्याच्यावर पाय देऊ नका. मतलब पाय तर देऊ शकतो असं कोच चेंज करताना, पण इथे बसू नका. बघा मित्रांनो इथे आवाज येतो. आणि हे बघा आम्ही ब्रिज चढलेली आहे. ही ब्रिज 100पेक्षा जास्त वर्ष पुराणी आहे. हे मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितली आहे. समोर सेंट्रल रेल्वे आणि CSMTचा यार्ड आणि सेंडस रोड रेल्वे स्टेशन आणि कबाब में अड्डी. आणि कबाब में अड्डी असला तर ह्या साईडला पण ऑप्शन आहे. हो हॅलो हॅलो. Depart from Sanders Road. थंडी खूप आहे. या साईडला दाखवतं कारण की या साईडला खूप जास्त चांगला लुक आहे. अरे हे सगळं तोडलं, मला माहिती पण नाही, मी बघितलं पण नाही. हे बघा इथे खूप सारे ट्रेन उभे असायचे. हे बघा या साईडला हमसफर आहे, मिल्क एक्सप्रेस, राजधानीचे LHB रेक्स, मतलब रेड LHB. समोर डेक्कन ऑडिसीचे रेक्स. Departing from Dockyard Road. Depart from Dockyard Road. हे बघा माझा 1000 करोडचा S100 करोड अल्ट्रा. हे बघा मी ही ड्रॉइंग केलेली आहे. आणि इथे बघा 6 कॅमेरे काढले. बघा ह्याच्या खाली पण आहे 1 2 3 4 5 6 कॅमेरे काढले. Depart from Ray Road. त्यानंतर मी एक स्टेशन स्किप करून दाखवेन, सिवरी, वडाला रोड, मग GTB नगर. आणि मग त्यानंतर एक स्टेशन स्किप करून दाखवेन कुर्ल्याच्या नंतर एक स्टेशन स्किप करून दाखवेन चेंबूर नंतर सकले स्टेशन. आणि बाय द वे आपला कोच नंबर 7067C.
ॲट सिवरी. आणि ह्याच्यानंतरचा जो स्टेशन आहे वडाला रोडवरती, तिथे खूप जास्त गर्दी होईल. Depart from सिवरी. शेवडी काय पण बोलू शकतात. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघत असाल तर प्लीज व्हिडिओला फटाफट लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे जे नवीन असतील माझ्या तनिष्ठ एक्सप्लोरर एंड गेमिंग या चॅनलवर. दरवाजाच्या मध्ये अशी गॅप असते बघा, ऑटोमॅटिक डोरच्या मध्ये. मित्रांनो, आलेला आहे वडाला रोड स्टेशन. अरायव्हिंग ॲट वडाला रोड. हे बघा, ह्या साईडला आहे फर्स्ट प्लॅटफॉर्म नंबर 1. इथे होते जास्त गर्दी. तर मित्रांनो, मी गपचूप जाऊन माझ्या सीटवर बसलो आहे, कारण की एक RPF पोलीसवाल्याने मला थांबवलं व्हिडिओ रेकॉर्ड करताना. माहिती नाही का, पण हा बोलला व्हिडिओ नाही रेकॉर्ड करू शकत, म्हणून मी इथे गपचूप येऊन बसलो. इथे व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्याला माहिती पण नाही. अरायव्हिंग ॲट GTB नगर. GTB नगर. आधी डाव्या बाजूला होता, आता उजवी बाजूला. होपफुली तुम्हाला विंडोमधून बरोबर दिसत असेल, कारण की बाहेरच्या साईडला ॲडव्हर्टिजमेंट लागले आहे. बट तो अगर कुर्लाला उतरला तर मी बनवेल व्हिडिओ चांगल्यापैकी. मित्रांनो, डोर्स क्लोज होत आहे. अँड डिपार्ट फ्रॉम GTB नगर. वाटतं बरोबर नाही दिसत असेल, मी आता बघतो की तो गेला आहे की हाय. गेला असेल तर मी व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, मी त्या आधी व्हिडिओ रेकॉर्ड करायला, कारण की तो मला दिसत नाही, तो ते एकदम मागे गेला असेल. त्याने लिटरली माझे सगळे व्हिडिओ डिलीट केले, पण मी रिसायकल बिनवरून व्हिडिओ डिलीटच नाही केले. मला माझ्याकडे आता सगळे व्हिडिओ आहे. बघा मित्रांनो, त्या साईडला सेंट्रल रेल्वे. बघा मित्रांनो, त्या साईडून सेंट्रल रेल्वेच्या साईडून एक पण ट्रेन नाही गेली आणि फिलहाल तो होते 4:30. अगर आम्ही 5-10 मिनटं अगोदर आलो असतो तर आम्हाला CR राजधानी पण भेटली असती. बाय द वे, अरायव्हिंग ॲट कुर्ला. तर मित्रांनो, मला असंच इथे दाखवायला लागेल की डोर ओपन होते की नाही तर तो मागून बघेल आणि बोलेल साले हो मैंने कहीं ना कहीं तो देखा है, देऊन माझे व्हिडिओज डिलीट करू.
पण मी थोडी ना रिसायकल बिनवरून रेडी करते. हे बघा डोर झालेले आहे ओपन. पूर्ण डोर हॅज बीन क्लोजिंग. डिपार्ट फ्रॉम कुर्ला. मित्रांनो त्या साईडला रेट्रो फिटेड EMU हे बघा. तिचे रेक्स आहे 45174520. सॉरी अरायव्हिंग ॲट चेंबूर. आणि नॉर्मली सकाळी आणि संध्याकाळी चेंबूर रेल्वे स्टेशन म्हणजे खूप जास्तच गर्दी असते. माहिती नाही चेंबूरला एवढा असं काय आहे जो एवढी जास्त गर्दी असते. अराइव चेंबूर. Depart from Chembur. Arriving at Govandi. Arrive at Govandi. Depart from Govandi. Arriving at Manpur. Platform is on. हे बघा फर्स्ट सिमेंस EMU. ही फर्स्ट सिमेंस EMU आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. रेक्स नंबर 1001 1002. फर्स्ट सिमेंस गॉड फादर EMU. हे बघा तेव्हा दिसेल थोडं. हे बघा डिपार्ट फ्रॉम पानपूर. तेव्हा मित्रांनो एक तर आहे बघा त्या साईडला बुकिंग ऑफिस. तिकीट घर तिकट हिंदीमध्ये तिकट बोलतात मला माहिती पण नाही.
मानखुर्द ते वाशीच्या मध्ये टोटल 9 ते 10 मिनिटाचा गॅप आहे आणि 4 ते 5 किलोमीटर आहे. आता ट्रेनला 100च्या स्पीडमध्ये जायची कोण नाही थांबवू शकत. लोको पायलट सुद्धा नाही. हे बघा वरती मेट्रो लाईन बांधत आहे मानखुर्द. मित्रांनो, माझ्याकडे यायची तिकीट नव्हती ना, मी परत एकदा वाशी वडाला ब्लॉग बनवणार आहे. त्याची तिकीट नव्हते. हे बघा मी पप्पाकडून तिकीट काढून घेतली आहे बघा. मित्रांनो, खाडी मानखुर्द आणि वाशीच्या मधली खूप मोठी खाडी. घाबरायला होतं या खाडीच्या वरतून जायला की ट्रेन चुकून पडेल खाली खाडी. मित्रांनो, समोर TC आलेले आहेत. खूप जास्त स्पीडवरून एक लोकल ट्रेन येत आहे, आलेली आहे. मित्रांनो, थोड्याच वेळात येईल वाशी. सॉरी, आलेला आहे वाशी. अराईव्ह करत आहोत वाशी रेल्वे स्टेशनला. या व्लॉगला इथेच एंड करूया. इफ यू एन्जॉय दिस व्लॉग, लाईक इट अँड शेअर युअर ऑल रेल फ्रेंड्स अँड सबस्क्राईब फॉर मोर ट्रेन व्लॉग्स अँड लोकल ट्रेन व्लॉग्स. थँक्स फॉर वॉचिंग.